किंवा मग सपोज आपण घर घेतलं आणि त्याच्या शेजारीच कचरा डेपो आला, तर त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन एवढं डाऊन होतं की आपण पूर्णपणे तोट्यामध्ये जाऊ शकतो. ही लँड कोणाकडून कोणाकडे कशी ट्रान्सफर झाली, त्यानंतर ही लिगली झाली, इलिगली झाली, प्रोजेक्टवरती लिटिगेशन असतील, तर हा सगळ्यात मोठा रेड फ्लॅग आहे घर घेण्यामध्ये. घर घेताना आपण कुठल्या गोष्टी व्हेरीफाय केल्या पाहिजेत आणि का केल्या पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नंबर 1 गोष्ट म्हणजे प्रोजेक्ट रेरा रजिस्टर असणं. प्रोजेक्ट रेरा रजिस्टर असणं का महत्वाचं हे मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, जे पोझिशन डिले होतात त्या पोझिशन डिले विरुद्ध प्रोटेक्शन भेटतं. दुसरी गोष्ट, एकंदरीत ट्रान्सपरन्सी वाढते. ट्रान्सपरन्सी म्हणजे असं की ज्यावेळेस रेरा रजिस्ट्रेशनच्या वेळेस बिल्डरला कमेन्समेंट सर्टिफिकेट, त्यानंतर लेआउट अप्रुव्हल्स, फ्लोअर प्लॅनिंग, इतर लिगल डॉक्युमेंट, त्यानंतर क्लिअर टायटल सर्च रिपोर्ट, ह्या सगळ्या लिगल गोष्टी रेरावरती अपलोड केल्यानंतरच रेरा रजिस्ट्रेशन होतं. आणि चौथी गोष्ट, रेरा ॲक्टमुळे ॲग्रीमेंटमध्ये जे अगोदर मनमानी कारभार होत होता तो होत नाही. त्यामुळं कधी पण प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि रेरा रजिस्ट्रेशन कसं चेक करायचं? रेरा रजिस्ट्रेशन नंबर असतो, तो नंबर आपण महारेराच्या वेबसाईटवरती जाऊन टाकल्यानंतर सर्च केल्यानंतर आपल्याला सगळे प्रोजेक्ट डिटेल्स दिसतात. प्रोजेक्ट डिटेल्समध्ये कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणजे बांधकाम परवानगी, बांधकाम परवानगी कधी भेटलेली आहे, त्यानंतर पोझिशन डेट किती आहे, त्यानंतर बांधकाम परवानगी कुणी दिलेली आहे, बांधकाम परवानगीच्या अटी शर्ती, त्यानंतर जर सपोज बिल्डरमध्ये आणि जमीन मालकामध्ये ॲग्रीमेंट असेल, त्यालाच आपण जॉईंट व्हेंचर म्हणतो किंवा जॉईंट डेव्हलपमेंट म्हणतो, तर ते आहे का, किंवा मग प्रमोटरच सगळे लँड ओनर आहे हे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट असतात. इतर डिक्लेरेशन्स, जसं की सपोज लँड ओनरला त्याच्या बदल्यात त्याला फ्लॅट्स अलोकेट करायचे, तर ते पण त्या रेराच्या वेबसाईटवरती आपल्याला दिसतं. तर एकंदरीतच रेरामुळे ट्रान्सपरन्सी वाढलेली आहे. त्यामुळं घर घेताना प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड असणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे क्लिअर टायटल. क्लिअर आणि मार्केटेबल टायटल. क्लिअर टायटल म्हणजेच निर्विवाद मालकी हक्क. जमिनीवरती निर्विवाद मालकी हक्क कुणाचा आहे हे चेक करणं म्हणजेच क्लिअर टायटल सर्च रिपोर्ट. तर या सर्च रिपोर्टमध्ये मागच्या 3 वर्षांमध्ये जमिनीवरती जे व्यवहार झालेले आहेत, ही लँड कोणाकडून कोणाकडे कशी ट्रान्सफर झाली, त्यानंतर ही लिगली झाली, इलिगली झाली, किंवा मग त्यावेळेस वंशावळ कोण होती, वंशावळीने त्याचा हक्क सोड प्रमाणपत्र दिलेलं आहे का, किंवा मग जर गिफ्ट डीड असेल की ही जमीन गिफ्ट दिलेली आहे, तर त्याचं गिफ्ट डीड केलेलं आहे का, रजिस्टर केलेलं आहे का, हे चेक करणं महत्त्वाचं आहे. तर एकंदरीतच आपल्याला टायटल रिपोर्टवरून या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. अजून एक गोष्ट टायटल रिपोर्टवरून समजते, ती म्हणजे जमिनीवरती बोजा आहे का, किंवा मग जमीन लहान ठेवलेली आहे का, ते पण आपल्याला या सर्च रिपोर्टच्या माध्यमातून कळून येतं. झोनिंग आणि डीपी प्लॅन. झोनिंग म्हणजे काय, की कुठल्याही जमिनीवरती एकंदरीत 4-5 प्रकारचे पार्टिशन्स केलेले आहेत. त्यातला एक प्रकार म्हणजे रेसिडेन्शियल झोन, दुसरा प्रकार म्हणजे इंडस्ट्रियल झोन, त्यानंतर कमर्शियल झोन, ॲग्रिकल्चर झोन, ग्रीन झोन. तर आपण हे जे मोठमोठे प्रोजेक्ट पाहतो किंवा बांधकामं पाहतो, तर हे बांधकामं जनरली रेसिडेन्शियल झोनमध्येच येतात. हे जर आपण इंडस्ट्रियल झोनमध्ये केलं तर गव्हर्नमेंट किंवा लोकल ऑथॉरिटी ते पाडतं. त्यामुळं कुठलाही प्रोजेक्ट रेसिडेन्शियल झोनमध्येच असणं खूप गरजेचं आहे. कमर्शियल झोनमध्ये आपण मोठमोठे शॉप्स, दुकानं, मॉल्स हे सगळं कमर्शियल झोनमध्ये येतं. आणि इंडस्ट्रियल झोनमध्ये फक्त इंडस्ट्री, समज फॅक्टरी आहे कशाची, मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, तर ते इंडस्ट्रियल झोनमध्ये येतं. इंडस्ट्रियल झोन हा जनरली MIDC कडे असतो आणि MIDC एरियामध्ये आपण कुठलंही रहिवासी बांधकाम करू शकत नाही. तिथं कुठलाही प्रोजेक्ट करू शकत नाही, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करू शकत नाहीत, किंवा मग राहण्यासाठी घर बांधू शकत नाहीत. ॲग्रिकल्चर झोनमध्ये जर घर बांधायचं असेल तर त्याला येणे परमिशन असणं आतापर्यंत आवश्यक होतं, पण आता गव्हर्नमेंटने ते काढून घेतलेले आहे. आता आपल्याला येण्याची परमिशनची गरज नाही, पण आपल्याला त्याच्यासाठी बांधकाम परवानगी गरजेची आहे. तर बांधकाम परवानगीमध्ये पण हे सगळे व्हेरिफिकेशन्स होतील. आता झोनिंगचं आपण चेक केलं. डीपी प्लॅन. डीपी प्लॅन म्हणजे काय, डेव्हलपमेंट प्लॅन. लोकल ऑथॉरिटी जसं की PCMC, PMC, किंवा मग MMRDA, PMRDA, किंवा मग BMC, ह्या ज्या लोकल महानगरपालिका, नगर परिषदा किंवा मग असे ज्या स्वायत्त संस्था आहेत, या लोकल ऑथॉरिटीजने पुढच्या 30-40 वर्षांसाठी एक टाउन प्लॅनिंग केलेलं असतं, की रस्ते कुठं कसे लागतील, किती मोठे रस्ते लागतील, त्यानंतर या एरियामध्ये आपण किती रेसिडेन्शियल झोन ठेवला पाहिजे, किती कमर्शियल केला पाहिजे, त्यानंतर रिझर्वेशन्स आपण कोणकोणते ठेवले पाहिजेत, गार्डनसाठी आपण जागा कुठे ठेवली पाहिजे,
त्यानंतर पब्लिक हेल्थसाठी आपण कुठं जागा ठेवली पाहिजे, कचरा डेपोसाठी आपण कुठं जागा ठेवली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग म्हणजेच डेव्हलपमेंट प्लॅन. आणि घर घेताना डेव्हलपमेंट प्लॅन चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर असं कधी कधी होऊ शकतं की तो एरिया वेल कनेक्टेडच नाही, तिथं जास्त प्रोव्हिजन्सच नाहीत, किंवा मग तिथून जायला एवढे रोड नाही आहेत, किंवा मग छोटे रोड्स आहेत आणि तिथं रोड्स पण होऊ शकत नाही. अशा ठिकाणी जर आपण घर घेतलं तर आपली ज्या प्रॉपर्टीचं ॲप्रिशिएशन आहे ते ॲप्रिशिएशन व्यवस्थित होणार नाही. किंवा मग सपोज आपण घर घेतलं आणि त्याच्या शेजारीच कचरा डेपो आला, तर त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन एवढं डाऊन होतं की आपण पूर्णपणे तोट्यामध्ये जाऊ शकतो. तर हे आपण पाहिले की हे तीन चेक्स सगळ्यात महत्वाचे आहेत. ठीक आहे, रजिस्ट्रेशन असणं, दुसरी गोष्ट क्लिअर टायटल, तिसरी गोष्ट झोनिंग आणि डीपी प्लॅन. तर हे 3 चेक्स खूप महत्वाचे आहेत. तर या क्लिअर टायटल जर नसेल तर मग त्यावरती लिटिगेशन असतात, आणि लिटिगेशन हा चौथा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. जर प्रोजेक्ट अंडर लिटिगेशन असेल, प्रोजेक्टवरती लिटिगेशन असतील, तर हा सगळ्यात मोठा रेड फ्लॅग आहे घर घेण्यामध्ये. त्यामुळं घर घेताना आपण अगोदर व्हेरिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे. आता आम्ही नेक्स्ट वाईज मध्ये 35+ चेक्स कंडक्ट करतो. 35 चेक्समध्ये लिगल, झोनिंग, लिटिगेशन, बिल्डरचा ट्रॅक रेकॉर्ड, त्यांनी कोणते प्रोजेक्ट डिलिव्हर केलेल्या प्रोजेक्टमध्ये हस्तांतरण त्यांनी कसं केलं, सोसायटी हस्तांतरण, टाइमली पोझिशन दिलं होतं का, त्यानंतर सोसायटीचे कंप्लेंट्स आहेत का बिल्डर विरोधात, त्या कशा स्वरूपाच्या, त्यानंतर त्या कंप्लेंट्स रिझॉल्व्ह केले का नाही, या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या ड्यू डिलिजन्स रिपोर्टमध्ये चेक करतो. आणि आम्ही इंडियामधील पहिली अशी कंपनी की जे प्रॉपर्टी ड्यू डिलिजन्स कॅरी आउट करते. प्रॉपर्टी ड्यू डिलिजन्स म्हणजेच व्हेरिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ 35+ चेक्स इन्क्लुडिंग लिगल, झोनिंग आणि लिटिगेशन, जे की सगळ्यात महत्वाचे. त्यामुळं घर घेताना कधी पण प्रॉपर्टी व्हेरिफिकेशन करा आणि इंडिपेंडेंटली करा. बिल्डरच्या भरोशावरती कुठल्याच गोष्टी ठरवू नका. इंडिपेंडेंटली सर्च रिपोर्ट करा, इंडिपेंडेंटली व्हेरिफिकेशन करा, लॉयरकडून, प्रॉपर्टी लॉयरकडून, किंवा मग आमच्याकडून करू शकता. आणि पुढच्या एपिसोडमध्ये अजून डिटेल्स व्हेरिफिकेशन मी एक्सप्लेन करून सांगणार आहे की अजून कुठल्या कुठल्या टाईपचे चेक्स आम्ही या ड्यू डिलिजन्स रिपोर्टमध्ये करून देतो. धन्यवाद.